नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री ओमराजे निंबाळकर यांच्या लोकसभा मतदारसंघातले उमरगा आणि लोहारा या विधानसभा मतदारसंघाचं महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करणारे स्वामी प्रवीण प्रवीण स्वामी हे मूळचे शिक्षक आहेत. पण त्यांनी एक तर तुमचं स्वागत आहे आमदार साहेब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. थँक्यू. सो ते असतील किंवा कैलास पाटील असतील किंवा श्री ओमराजे निंबाळकर असतील, या तिघांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांची मूळची शिवसेना फुटली आणि मूळच्या शिवसेनेचं धनुष्यबाण आणि पक्षचिन्ह नाव वगैरे सगळं एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं, त्याच्या नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मशाल या चिन्हावरती उमेदवारी दाखल करून त्यांनी विजय मिळवला. सो काही वेळापूर्वी आमदार साहेब जेव्हा खासदार महोदय पुण्यातनं धाराशिवच्या दिशेने रवाना झाले, तेव्हा त्यांनी तुमचं नाव घेतलं. त्यांनी दुसरे आमदार कैलास पाटील यांचं नाव घेतलं. आता मी तुमच्याशी बोलण्याच्या आधी कैलास पाटील यांच्याशी बोललो, ते तर पुण्यामध्ये आहेत. बरोबर. त्यांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या मतदारसंघातल्या मंडळींची चर्चा करून, तुम्हा दोघांची चर्चा करून मी माझा निर्णय घेणार आहे, आज आणि उद्या घेणार आहे. आणि ते सध्या गोवर्धनवाडीला पोहोचलेत किंवा पोहोचताय. सो माझा पहिला प्रश्न, तुम्ही गोवर्धनवाडीला जाणार आहेत का? उद्या आपल्याला सगळ्याला माहित आहे की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच्यासाठी आणि काल आदरणीय उद्धव साहेबांनी जे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी बैठक बोलावलेली होती. त्याकरता मी मुंबईत आलेलो होतो. मुंबईतून दादांशी संवाद होतोय का, भेट होतोय का, यासाठी मी पुण्यात देखील आलेलो होतो. परंतु दादांशी माझा 1 to 1 संवाद नाही झाला. आता मी उद्याच्या अधिवेशनासाठी इकडेच थांबणार असल्यामुळे गोवर्धनवाडीला जाणार नाही. तुम्ही आता मुंबईत आहात? हो. की पुण्यात आहेत? मी पुण्यात आहे. ओके. म्हणजे तुम्ही दोन्ही आमदार पुण्यात आहात. ह्याचा सरळ अर्थ असा असतो की त्यांनी आता गोवर्धनवाडीमध्ये जी काही ते भूमिका घेतील, तर त्या भूमिकेच्या वेळेला तुमच्याशी काही चर्चा होणार नाही त्यांची? नाही, तसं आमचं फोनवरून बोलणं झालेलं आहे. आम्ही दादांना विनंती केलेली आहे की मी वैयक्तिक मी तर आपल्याला माहित आहे की मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करायचो. राजकारणाचा कुठलाही पार्श्वभूमी नसताना, संबंध नसताना जनाग्रह, दादांचा माझ्यावरचा विश्वास, पक्षाचा माझ्यावरचा विश्वास आणि आमच्या मतदारसंघातील सर्व नेत्यांची मला खंबीर मिळालेली साथ आणि जनतेची मिळालेली साथ, जी उद्धव साहेबांसोबत असलेली निष्ठा आणि त्यांच्याबद्दलची सहानुभूती आणि प्रेम, याच्यामुळे प्रचंड अशा ताकदीच्या विरोधामध्ये मी निवडून आलेलो होतो. अगदी 25-26 दिवसाचं माझं कॅम्पेनिंग आणि इतक्या कमी काळामध्ये निवडून येणारा कदाचित मी 288 मधला एकमेव आमदार असेल. ओके. सो आता आज समजा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाण्याची त्यांनी भूमिका घेतली, तर तुम्ही काही जाणार नाही? नाही, 100% नाही जाणार. कारण जनभावना, मतदारसंघातले लोक, पुन्हा मला ज्या पक्षानं खूप मोठं केलं, प्राथमिक शिक्षक ते आमदार केलं, या सगळ्या गोष्टीची जाणीव आणि काल उद्धव साहेबांबरोबर आमची चर्चा झाली, बोलणं झालं आणि उद्धव साहेबांचं देखील आम्हा सगळ्यांना म्हणणं आलं की आपण काम करूयात. स्वतः उद्धव साहेब पुढच्या रविवारी म्हणजे 28 तारखेला धाराशिवमध्ये आहेत. आपल्या मतदाराशी संवाद साधणार आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याबद्दलची भावना आमची अतिशय क्लिअर आहे. आम्ही तिथंच राहणार आहोत उद्धव साहेबांसोबत. राईट. सो प्रेक्षकांना एक मला कल्पना द्यायची आहे की प्रवीण स्वामी हे काही सीझन्ड पॉलिटिशियन नाहीये. ते पहिल्या वेळेचे आमदार आहेत. मुळात ते शिक्षक होते. त्यामुळे एका शिक्षकाचा जो प्रांजळपणा असतो तो त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे त्यांची उत्तरं ही अगदी कसलेल्या राजकारण्यासारखी तुम्ही काही गृहीत धरू नका. ते ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मतदारसंघामध्ये पूर्वी ज्ञानराज चौगुले हे 3 वेळेचे आमदार होते. 3 की 4 वेळेला ज्यांचा तुम्ही पराभव केला? 3 वेळेला. अशा अगोदर देखील शिवसेनेची सत्ता होती. राईट. सो तेच मला सांगायचं होतं की अतिशय कसलेल्या आमदाराचा पराभव करून त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेच्या जोरावरती आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पाठबळावरती प्रवीण स्वामी हे आमदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांना तेवढ्याच मर्यादेमध्ये महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी बघावं. पण तरीही मी असं मानतो की एका सामान्य शिवसैनिकाची म्हणजे उबाठा शिवसैनिकाची प्रतिक्रिया म्हणून मी त्यांच्याशी बोलतोय. सो काल मला असं कळलं आमदार साहेब की कालच्या बैठकीमध्ये चर्चेचा सूर असा होता श्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा की जे राहणार आहेत ते राहतील,
ज्यांच्या कॉन्ट्रॅक्टशिप आहेत, काहीतरी वेगळे धंदे आहेत, ते लोक आपल्याबरोबर मी व्यापक प्रश्न विचारतो. हा फक्त ओमराजेशी मर्यादित नाहीये. बरोबर. जे आपल्याबरोबर राहतील ते राहतील आणि ज्यांची काहीतरी वैयक्तिक इंटरेस्ट आहेत, व्यावसायिक इंटरेस्ट आहेत ते राहणार नाहीत. तरीही आपण पुढे जाऊया. बरोबर? बरोबर. काय चर्चा झाली उद्धव ठाकरे आणि तुमची, कैलास पाटील आणि त्यांची? किती मिनिट तुम्ही बोललात? नाराज होते अ, उद्धव ठाकरे? अ, आता पक्षप्रमुख म्हणून थोडीशी नाराजी असणारच आहे. परंतु तरी देखील साहेबांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी, की आपण पुन्हा जनतेमध्ये जाऊ. हम्म. पुन्हा लोकांचा विश्वास कायम आपल्यावर आहे. याबाबत तपासणी करू. लोकांच्या भावना विश्वासात घेऊ. जनता काय म्हणते, मतदार काय म्हणतात, याबद्दल पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा इतर काही लोक असतील, त्यांच्याशी चर्चा करू आणि ही वाटचाल शिवसेनेची अशीच अखंडित राहील. आणि आदरणीय ओमदादांबद्दल देखील त्यांनी खूप चांगली भूमिका त्या ठिकाणी घेतली. आपण सगळे त्यांना बोलूयात किंवा तुम्ही बोला. मतदारसंघातील लोकांच्या भावनेचा विषय किंवा विचार घ्या. तर त्यांचं म्हणणं आलं. हम्म. आणि अगदी 15 मिनिट व्यवस्थित अ, अ, आम्ही दोघं तर होतो. मी आणि आदरणीय कैलासदादा पाटील होतो. आणि बोरकर तात्या आणि महिला आघाडीच्या श्यामल वंडे आणि अस्मितादेवी गायकवाड अ, आणि त्यानंतर काटमोरेजी होते. ओके. हां. आता तर तुम्ही त्यावेळेस हा हां. नाही, बोला बोला. त्यावेळेस चर्चा व्यवस्थित झालेली आहे. हे सगळ्यांना अपेक्षित आहे. सगळ्यांना म्हणण्यापेक्षा आदरणीय पक्षप्रमुखांसह संपूर्ण महाराष्ट्राला दादांच्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. फाईन. तुम्ही वेळोवेळी म्हणालात आणि त्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी पण केला, की लोकांची जनभावना. सो आता धाराशिव लोकसभा मतदारसंघात म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची जनभावना काय? दादा म्हणजे आपल्याला माहित आहे की देशातल्या 2 नंबरच्या मताधिक्यानं 3,29,000 मताधिक्यानं निवडून आलेले खासदार आहेत. या मताधिक्यावरनं दादांवर असणारं प्रेम किंवा शिवसेनेवर असणारं प्रेम आपल्याला लक्षात येईल. लोकांची भावना देखील तीच आहे, की आम्ही दादांवर प्रेम केलेलं आहे, शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे आणि दादांनी आहे तिथं राहावं ही जनभावना आहे. पण त्यांच्या बोलण्यात वेगळा सूर आहे आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. वेगळा सूर काय? ते म्हणाले, की आमच्या जिल्हा परिषदा का निवडून नाही आल्या? आमच्या पंचायत समित्या का नाही निवडून आल्या? हा मला पडलेला प्रश्न आहे. तुमच्याकडे याचं आणि उत्तर आहे, का नाही आल्या निवडून? हा देखील आम्हाला पडलेला प्रश्न आहे ना. आम्ही ग्राउंडवर राहून जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रशासन असेल, राज्य सरकार असेल यांच्याशी भांडून आम्ही प्रश्न सोडवून घेतो. हं, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनं करतो. आपल्याला माहित आहे की हं, NH-65 चा भाग गेल्या हं, 15 वर्षापासूनचा पेंडिंग होता. मी आणि आदरणीय ओमदादा आणि अ, जनतेला सोबत घेऊन हं, आम्ही त्या ठिकाणी हायवेचा प्रश्न मार्गी लावला. असे अनेक प्रश्न आहेत. अतिवृष्टीचा प्रश्न असेल, हं, स्वतः दादांनी आम्ही किंवा आमच्यासोबत सगळ्यांनी केलेलं काम आपण त्या काळामध्ये पाहिलंय. पीक विम्याचा प्रश्न आम्ही वारंवार जोर लावून मी आणि कैलासदादा राहतो. इतर अनेक प्रश्न मतदारसंघातले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांच्या बळावर आम्ही लोकांना कनेक्टेड आहोत. वन टू वन कनेक्टेड आहोत. त्यांच्या सुख-दुःखामध्ये आहोत. तरी देखील आम्हाला अपेक्षित यश मिळत नाही. याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांचा सूर असा असतो, की आम्हाला कामं मिळाली पाहिजे. आम्हाला थोडं आर्थिक पाठबळ मिळालं पाहिजे. हं. तिथं कुठेतरी आम्ही थोडंसं कमी पडतो. माझी देखील ती प्रामाणिक भावना आहे. याचा अर्थ असा, की मग सत्तेच्या जवळ जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही विरोधी आमदारांना किंवा खासदारांना. अ, सत्तेचा ताम्रपट असं कुणी म्हणजे आपल्या सोबत घेऊन आलेलं नसतं. सत्ता येते जाते आणि सत्तांतर होतात. संधी कधी कोणाला कशी मिळेल सांगता येत नाही. त्याकरता माझ्यासारख्या नवख्या राजकारण्याला हा नेहमीच मोठा प्रश्न असतो, की आपण नेमकं काय करावं? जसं हं, द्विधा मनस्थिती असते. कार्यकर्ते हं, बघावं, कामं हं, मागावीत, की कोणाकडे जावं, सीएमकडे जावं, डीसीएमकडे जावं, विनंत्या करून कामं आणावीत. हा एक प्रामाणिक विषय असतो. परंतु शेवटी आमचं लेटर पॅड त्या ठिकाणी थोडंसं कारणीभूत ठरतं. हं. आणि
कार्यकर्त्यांची जरी जे जे लोक कामासाठी असतात, येतात किंवा कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ देणं अतिशय महत्वाचं असतं. तरी देखील आपण खूप उदाहरणं पाहिलेली आहेत, की जे कायम विरोधामध्ये आहेत, तरी देखील त्यांना लोक सपोर्ट करतात. हे तुमचा असा विश्वास आहे, की ओमराजे असतील किंवा तुम्ही असाल, कोणीही मंडळी ही हां. विरोधामध्ये राहून सुद्धा राजकारण करू शकतात, पुन्हा-पुन्हा विजयी होऊ शकतात? हो, आता आपण याच्या अगोदरची खूप काही उदाहरणं अशी आहेत. आदरणीय शेकापचे आमदार आपण गणपतरावजी देशमुख यांचं हं, नाव सांगू शकतो. आता बाबासाहेब आमच्या सोबत आहेत. हं, काम जनतेची सरकारला आमदार निधी तर द्यावा लागतो, तो कमी पडतो. पण विकास कामांसाठी देखील निधी भांडून आणावा लागतो. हं. मग सध्याचे आणि लोक सत्ताधारी तुमच्याबरोबर दुजाभाव करतात, असं आहे? 100% करतात. कारण अनेकदा निधीची कपात होते. हं. पण मग त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्यांच्या गटाकडून असं सांगितलं जातं ओमराजेच्या, की आता काही पर्यायच राहिलेला नाही. सत्ताधारी गटामध्ये जा, तिथनं कामं घ्या, कार्यकर्त्यांची कामं करा. हे पटतं का तुम्हाला? कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेता ते पटतं. परंतु पक्ष आणि वैयक्तिक पक्षानं आपल्याला काय दिलं, याचा विचार न करता आम्ही हं, जिथं आहोत तिथं राहू हे जास्त पटतं. ओके. ओमराजे पक्ष सोडतील असं तुम्हाला केव्हा जाणवलं? नाही त्याबाबत आम्ही जास्तीत जास्त दादाशी जेव्हा आम्ही बोलणं करायचो, तेव्हा निधी, विकास किंवा या बाबतीत हं, त्यांच्या धोरणांविषयी किंवा पक्षांच्या संदर्भामध्ये कधीच चर्चा केलेली नव्हती. हं, आता अलीकडच्या 4-8 दिवसामध्ये जेव्हा चर्चा व्हायच्या, तेव्हा आम्ही संपर्क साधला. पहिल्या 2-4 दिवसात तर ते वैयक्तिक कारणावरनं पुण्यात असल्याची माहिती आम्हाला दिलेली होती. हं, त्याच्यानंतर त्या घडामोडीमध्ये आपण स्वतः पाहतात निकालाचा विषय आला तो महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात अतिशय अ, दुर्दैवी निकाल असा म्हणावा लागेल. ज्या केसचा 20 वर्ष निकाल पेंडिंग राहिला हं, आणि सगळेच निर्दोष आहेत असं म्हणतात. तर नेमके गुन्हेगार कोण किंवा हं, का नेमका प्रकार घडलेला आहे? हं, या बाबतीमध्ये लोकांच्या भावना तीव्र असू शकतात आणि त्याच्यानंतर दादांची आता काल 2-3 दिवसापासूनची भावना, की आम्ही जनतेच्या मताचा आदर करू आणि आम्ही निर्णय सकारात्मक घेऊ असं दादा जे म्हणतात, त्यांनाही हं. आम्ही विनंती केलेली आहे, की दादा आपण सकारात्मक निर्णय ओके. संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे 50 कोटीचा व्यवहार वगैरे झाला असण्याची शक्यता? नाही, नो कमेंट. कारण आम्ही त्याच्यामध्ये कधी खोलवर चौकशी किंवा करण्याचा प्रश्नच येत नाही. तर ते आरोप कारण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती सध्या ओमराजे यांच्या विरोधात लोकं व्यक्त होत आहेत आणि ते तीव्र आहे. हां. भावना तीव्र आहेत लोकांच्या. साहजिक आहे. सगळेच जीव तोडून शिवसेनेसाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी काम करत आहेत. ज्यांनी काम केले त्यांच्या भावना तीव्र असणं हे साहजिक आहे. पण एक तुम्हाला व्यापक प्रश्न विचारतो. परभणी घ्या किंवा धाराशिव घ्या. या अशा मतदारसंघ आहेत, की जिथे शिवसेनेची पाळेमुळं खोलवर रुजलेली आहे. राइट? बरं. अशा बरोबर. मतदारसंघामध्ये जर तुम्ही एखाद्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला ज्यांनी सोडलं, परभणीत तर असंख्य उदाहरणं आहेत त्याची. त्यांची काय अवस्था झाली? तुम्हाला वाटतं, की ओमराजे यांनी जर असा वेगळा निर्णय घेतला, तर त्यांच्यासाठी सुद्धा राजकीय वाटचाल कठीण असेल? हा तसा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. परंतु दादांनी देखील अ, म्हणजे याबाबत विचार करावा असं मला वाटतं. हं. तर कठीण त्यांच्या असेल नसेल हे काळ सांगेल, हं. जनता त्यां सांगेल. त्यांच्या खांद्यावरती हात उजवा उद्धव ठाकरेंचा आणि रश्मी ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवरती बोलावून घेऊन, ज्या हं, पद्धतीनं त्यांचे सगळेच म्हणजे पाहुणचार म्हणणार नाही, कारण तुम्ही त्याच कुटुंबातले सदस्य होता. सो तो एक हं. वैयक्तिक पातळीवरचा धक्का नाही आहे उद्धव ठाकरे यांना? अ, वाटू शकतं आपल्याला परंतु उद्धवजींबद्दलची दादांची भूमिका एका कुटुंबातल्या व्यक्तीसारखीच असेल हं. आणि त्यांच्यावरचं प्रेम देखील तेवढंच असेल. आपल्याच माध्यमातून मी ऐकतोय की दादा उद्धवजींची भेट घेणार आहे. हो, त्यांनी काल 4 मिनिटं त्यांचं बोलणं झालं. हं, वरुण सरदेसाई यांच्या फोनवरून
आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी सांगितलं की मी तुमच्या विरोधात काही बोललेलो नाही, मी आदित्य ठाकरेंच्या विरोधात काही बोललेलो नाही. कारण दैनिक दिव्य मराठीने त्यांची जी मुलाखत छापली त्याच्यामध्ये किमान पक्षी आदित्य ठाकरे यांनी तरी मतदारसंघामध्ये फिरणं अपेक्षित होतं असं ते बोलले. तर तुम्हाला असं वाटतं की पुढच्या फळीतल्या नेतृत्वाने आत्ताची परिस्थिती लक्षात घेता, कारण उद्धव ठाकरे यांची प्रकृती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे ब्लॉकेजेस होते, त्यांच्यावरती अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी वगैरे झाली. सो आता ती वेळ आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचे जे काही विचार आहेत ते घरोघरी घेऊन जाण्यासाठी ह्या सगळ्या तरुण मंडळींनी, आदित्य ठाकरे वगैरेंनी झंझावती फिरायला पाहिजे. 100% फिरायला पाहिजे. आम्ही आदित्य साहेबांना आता 22 तारखेला अधिवेशन सुरू होतंय त्यावेळेस विनंती करणार आहोत. हम्म, आणि उद्धव साहेबांचं आपण बोललात, हम्म, आपण आपल्याला माहित आहे आपण मराठवाड्यातले आहात. हम्म, मराठवाड्यावर ज्यावेळेस अतिवृष्टीचा कठीण प्रसंग ओढवला त्यावेळेस स्वतः उद्धव साहेब 25 सप्टेंबर आणि त्याच्यानंतर एकदा असं हम्म, दोनदा त्यांनी संपूर्ण मराठवाड्याचा दौरा केला. त्यातल्या त्यात धाराशिवचा दौरा केला. हम्म, आजही ते 28 तारखेला धाराशिवमध्ये येत आहेत आणि याच्या पुढं जनतेशी कनेक्टेड राहू, दौरे करू आणि पुन्हा शिवसेना वाढीला लागेल याकडे लक्ष देऊ. असं हम्म, त्यांनी कालच्या बैठकीमध्ये सांगितले. तब्येतीचा विषय आपण म्हणलात, त्यांच्या तब्येतीच्या मानानं मला असं वाटतं वैयक्तिक एक व्यक्ती म्हणून की त्यांच्या तब्येतीच्या मानानं ते भरपूर काही करतायत. आता तरुण पिढीबद्दल आपण बोललात, तरुण पिढीबद्दल बोललात. त्यांच्याकडून माझेच नव्हे तर तमाम महाराष्ट्रवासियांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांनी फिरावं, लोकांशी संपर्क साधावा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवा. हम्म. 28ला जेव्हा आधी उद्धव ठाकरे धाराशिवला येतील त्यावेळेला काय वातावरण होईल असं तुम्हाला वाटतं? वातावरण उद्धव साहेबांवर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर प्रेम करणारी धाराशिवमध्ये खूप मंडळी आहेत. तिथं उद्धव साहेबांसोबत किंवा उद्धव साहेबांच्या समोर लोकांच्या भावना त्यांच्याविषयी प्रेमाच्याच असतील. आणि उद्धव साहेब म्हणलं की लोक अक्षरशः वेडे होतात. त्यांच्याबद्दल खूप चांगल्या भावना लोकांमध्ये आहेत. आता या पार्श्वभूमीवर नक्की काय होईल हे सांगता येत नाही. पण हम्म, तिथं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते येतील, पदाधिकारी येतील हम्म. आणि त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतील. आणि शेवटचा प्रश्न विचारतो की खासदाराप्रमाणे आमदार सुद्धा फोडण्याची तयारी सुरू आहे असं म्हणतात. 12-13 आमदारांशी संपर्क झाला आहे असं एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगितलं जातं. तुम्ही हे कधी कानावर ऐकलं? तुमच्याशी कोणी संपर्क साधलाय? आता ह्या चर्चाच ऐकतोय बरं का. राहुलजी आपण जाणकार पत्रकार आहात आणि माझे वैयक्तिक मित्र देखील आहात. त्याच्यामुळे मी आपल्याला सांगायला या ठिकाणी वावगं ठरणार नाही, की डायरेक्टली कोणीही संपर्कात नाही किंवा अशी चर्चा आमच्या आमदारांमध्ये नाही. हम्म, आमदारांमध्ये नेहमी चर्चा होते, की आपल्याला निधी कमी पडतो, आपण अध्यक्षांकडे जाऊया, मुख्यमंत्र्यांकडे जाऊया, उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊया आणि पुन्हा 22 तारखेच्या दरम्यान जे 14 दिवसाचं अधिवेशन आहे, त्यामध्ये आम्ही प्रत्येक मंत्र्याकडे जाऊ, मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, ओके. उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि आमच्या मतदारसंघासाठी निधी घेऊ. पण हम्म. तुम्ही म्हणाल तसं 12, 14, 16 आमदारांचा गट किंवा हे, ह्या चर्चामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटतं. फाईन. सो आता तुमचं मत असं आहे की तुम्ही कुठेही जाणार नाही. ओमराजेंचा काही निर्णय होऊ दे. बरोबर? हो, बरोबर. ओके. आणि ओमराजेंचा निर्णय चुकलेला आहे असंही तुम्हाला वाटतं? शिंदे गटात जाणं. ते आत्ता 2 दिवस झालं मीडियामध्ये बघतोय, तो निर्णय घेणार आहे. घेतलेला नाही त्यांनी आणखी कोणता निर्णय. फाईन. पण बऱ्याच वेळेला मला असं वाटतं आमदार साहेब, की राजकारणी सुद्धा हाडामासाचीच माणसं असतात. ती सुद्धा तेवढीच पण इमोशनल असतात. ती पण अगदी बरोबर ना? ते आत्ता ज्या हो. पद्धतीनं ओमराजे यांच्या विरोधामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि तीव्र स्वरूपाच्या आहेत. कुणी तर त्यांना अगदी फार चुकीच्या पद्धतीनं अंत्यविधी वगैरे फारच चुकीचं आहे अशा पद्धतीनं सोशल मीडियावरती व्यक्त होणं. पण ठीक आहे, लोकांच्या भावना आहेत. त्या भावना बघता ओमराजे प्रचंड अस्वस्थ आहेत असं वाटतं तुम्हाला? व्यक्ती म्हणून प्रत्येकजण अशा ज्यावेळेस ट्रोल होतं किंवा अशा घटना घडतात किंवा एक कठीण निर्णय आयुष्यामध्ये घ्यावा लागतो, जो स्वतःच्या कुटुंबाशी संबंधित आहे, मतदाराशी संबंधित आहे, आपल्यावर प्रेम करणाऱ्या, वैयक्तिक प्रेम करणाऱ्या लोकांशी संबंधित आहे. त्यावेळेस अस्वस्थ होणं हे साहजिकच आहे. हं. मी तुम्हाला सांगतो गेली 8 दिवस मी देखील व्यक्तिशः अस्वस्थ आहे. ओके. हे का घडतंय राजकारणामध्ये? असं का होतंय? नाही, हा तर व्यापक प्रश्न आहे. मी थांबतो इथं. तुम्ही जो तुमचं जे शेवटचं वाक्य आहे, तेच मी प्रेक्षकांसाठी खुलं ठेवतो, की हे का घडतंय? मग तुम्हाला असं वाटतं का प्रेक्षकांना, की ओमराजे निंबाळकर हे केवळ
सत्तेसाठी. म्हणजे बस. माझं असं आकलन आहे त्यांच्याबद्दलचं की त्यांना काही फार व्यापक पातळीवरती मतदारसंघामध्ये त्यांनी काहीही केलेलं नाहीये, टू बी ऑनेस्ट. पण त्याचा हो. अर्थ ते लोकांना उपलब्ध नव्हते असं नाही. ही वॉज अवेअर की लोकांना उपलब्ध असणारा, फोनवरती उपलब्ध असणारा, सहजपणे उपलब्ध असणारा असा खासदार. पण ते खासदाराचं खरंच काम आहे का हाही प्रश्न आहे. दुसरं, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची ज्या पद्धतीनं गोची सत्ताधारी करतायत हे पण वास्तव आहे. हे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान जे पूर्वीचे आमदार आहेत त्यांना 25-25 कोटी रुपये आणि जे नव्याने निवडून आलेले आहेत त्यांना 25+5 असे 30-30 कोटी रुपये त्यांना दिले. पण विरोधी पक्षाच्या आमदारांना एकही रुपया दिलेला नाही. तर दिला याचा नाही. हो. अर्थ त्या त्या मतदारसंघातल्या जनतेनं काही महाराष्ट्रात राहायचं नाही की काय असं या विरोधी मंडळींना वाटतं आहे. तर तोही प्रश्न लॉजिकल आहे. हे सगळं प्लॅटफॉर्मवरती खुलं आहे. तुमच्या प्रतिक्रिया द्या. थँक यू सो